अशोक खरात प्रकरणामुळे त्यांच्या पक्षाच्या चाकणकरांचं महिला आयोगाचं अध्यक्षपद जाणं असू देत किंवा कथित व्हायरल व्हिडिओमुळे मंत्री नरहरी झिरवाळ पुन्हा वादात सापडणं असो, यासह दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसच्या विलीनीकरणावरनं सुरू असलेली चर्चा असो, अशा अनेक मुद्द्यांवरनं तटकरेंनी स्पष्ट उत्तरही दिली. मात्र विलीनीकरणावरचं एक वक्तव्य चांगलं चर्चेत राहिलं ते आधी पाहूया. विलीनीकरण टप्प्यात आलंय यांचा म्हणण्याचा अर्थ राजकीय दृष्ट्या जो मला भावला, समजला, माझ्यासहित आमच्या सर्व सहकार्यांना असं कळला की नेतृत्व वहिनींकडे जाऊ नये असं त्यांचं सरळ आहे. अच्छा, असं त्याचा अर्थ काय दुसरा? नाहीतर बघा, आपण विलीनीकरणाची टप्पा अंतिम टप्प्यात आले, दादांची अंतिम इच्छा पूर्ण करा, अशा अनेक नेत्यांनी वक्तव्य केली. त्यांच्यापैकी कुठल्याही नेत्याने सुनेत्रा वहिनींना निवडा असं म्हटलं नाही. राजकारणामध्ये सावधता बाळगावी लागते इथपर्यंत ठीक आहे, पण तुमचा कॉन्शियस आणि तुमची बोनाफाईड्स हे तुम्हाला साफ करायला लागत असतात. त्यांच्या मनात जर काय स्पष्टता होती तर त्यांच्यापैकी कुणीतरी म्हणू शकलं असतं की ठीक आहे, विलीनीकरण करू, पण वहिनींना नेता निवडू किंवा निवडा. नाही, आपण बघा सगळ्यांच्या मुलाखती. आता सुनील तटकरेंचं जे वक्तव्य आपण ऐकलं, याच वक्तव्यावरनं शरद पवारांच्या राष्ट्रवादीतनं प्रतिक्रिया येणार होतीच. कारण गेल्या 2 महिन्यांमध्ये सुनील तटकरेंनी अनेक वेळा अशा विलीनीकरणावरच्या चर्चा आपल्याला माहिती नसल्याचं सांगितलं होतं. असो, दुसरीकडे आज दुपारी सुनील तटकरेंनी मंत्रालयामध्ये सुनेत्रा पवारांचं कार्यालय गाठलं, पण सुनेत्रा पवार मुंबईत नसल्यामुळे दोघांची भेट झाली नाही. त्यातच असं समजतंय की सुनेत्रा पवार दिल्लीमध्ये एनडीएच्या नेत्यांच्या भेटीसाठी पोहोचल्या. आता दिल्ली दौऱ्याचं टायमिंग हाही चर्चेचा विषय आहे.